नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड इंग्लिशमधली आपली पहिली प्रेयर, ती म्हणजे आहे अ टीनेजर्स प्रेयर. सो टीनेजर्स म्हणजे बेसिकली काय, तर 13, 14, 15, 16 असं करत करत 19 म्हणजे 13 ते 19 या एज ग्रुपमधले जे मुलं आहेत त्यांना आपण बोलतो टीनेजर्स, कारण त्यांच्या एजच्या शेवटी टीन लागते, 13, 14, 15 असं. सो या टीनेजर्स मधली जी मुलं आहेत म्हणजे 13 पासून साधारणतः 19 पर्यंत, तुम्ही पण अर्थात टीनेजर्स मध्ये येताय. सो त्यांच्यासाठी ही एक प्रेयर आहे. तर स्पेसिफिकली त्यांच्यासाठीच का बरं आहे, तर या एज मधली जी मुलं आहेत ती एक तर पहिली गोष्ट म्हणजे टीनेज इट्स लाईक अ डेंजरस फेज ऑफ लाईफ. याच्यामध्ये तुम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी कळत असतात, तुमचे इमोशन्स असतील किंवा तुम्हाला इनफॅक्ट तुमच्या लाईफमध्ये तुमचं काय गोल असलं पाहिजे, काय पर्पज असलं पाहिजे, तुमचं काय एम असलं पाहिजे, हे सगळं काही याच एजमध्ये डिसाईड होत असतं. त्याच्यामुळे या एजमध्ये आपण एक छान किंवा चांगला ह्युमन बिंग होणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि त्यासाठीची ही कविता आहे. याच्यामध्ये तुम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील. सो लेट अस सी की टीनेजर्स प्रेयरमध्ये नक्की काय म्हटलेलं आहे. तर व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोयम, तर असं आपण एज्युम करायचं आहे की टीनेजर्स म्हणजे तुम्ही किंवा आपण सगळे जे आहे तर ते हे कविता बोलतो आहोत. त्याच्यामुळे आपण टीनेज मधलं कुठलंही एज जे आहे तर ते लिहू शकता. ठीक आहे. सो लेट अस सी की पोयम मध्ये काय काय म्हटलंय. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, तर तुम्हाला हे माहिती आहे की प्रत्येक नवीन दिवस जो आहे तर तो नवीन सुरुवात घेऊन येतो. ठीक आहे. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स म्हणजे प्रत्येक नवीन दिवस नवीन सुरुवात घेऊन येतो. न्यू बिगिनिंग्स म्हणजे नवीन सुरुवात. डिसिजन्स आय मस्ट टेक, आणि मी डिसिजन्स घेतले पाहिजे. डिसिजन्स म्हणजे काय, मी निर्णय घेतला पाहिजे. कारण प्रत्येक नवीन दिवस जो आहे तर तो काहीतरी नवीन सुरुवात घेऊन येत असतो आणि त्या प्रत्येक दिवशी मी काय करायचं आहे याचा निर्णय मी घेतला पाहिजे. सो मग फॉर एक्झाम्पल आपण कसं रोज आपल्याला काय करायचं आहे याची टू डू लिस्ट वगैरे बनवतो, तर सेम ते काय करतो, आपण ते निर्णय घेतो की आज आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत, आज आपल्याला हे टास्क कम्प्लीट करायचे आहेत. सो तेच म्हटलेलं आहे की प्रत्येक दिवस जो आहे तर तो नवीन सुरुवात घेऊन येत असतो आणि मला प्रत्येक दिवशी काही ना काही डिसिजन घ्यावे लागतात. आय एम द ओनली वन टू चूज, आणि मी काय डिसिजन्स घ्यायचे किंवा मी काय करायचं हे चूज करणारा मीच आहे. कारण तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काय करायचं हे तुम्हीच चूज करू शकता. आय एम द ओनली वन टू चूज, की आज मी काय करायचं, उद्या मी काय करणार, माझ्या लाईफमध्ये मी काय करणार. किंवा तुमच्याकडे दोन ऑप्शन्स असतील, एक तर इंस्टाग्रामवरती रील्स स्क्रोल करणं किंवा एकतर अभ्यास करणं. आता यामधलं काय चूज करायचं हे पण तुमच्याच हातामध्ये आहे. सो आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक, मी कुठला रोड घेणार, मी कुठला रस्ता निवडणार. अगेन मी तुम्हाला जे दोन पाथ दिले होते त्यामधला कुठला पाथ तुम्ही निवडणार हे तुमचं तुम्हाला डिसाईड करायचं आहे. म्हणजे नो वन कॅन टेल यू किंवा नो वन कॅन फोर्स यू. जरी पण बाहेरच्याने सांगितले की तुम्ही अभ्यास करा तरी पण तुम्ही तेच करणार जे तुम्हाला करायचं आहे. सो त्याच्यामुळे नो वन विल टेल यू की तुम्ही काय करा, आणि सांगितलं तरी तुम्ही ऐकणार नाही आहात. त्यापेक्षा बेस्ट आहे की तुम्हालाच तुमचा मार्ग, तुमचे डिसिजन्स जे आहेत ते घ्यायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट लाईनमध्ये आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ माय लाईफ, म्हणजे मी चूज करू शकते की माझ्या लाईफचा रोड काय असला पाहिजे किंवा माझे काय डिसिजन असले पाहिजे किंवा पुढे मला काय करायचं आहे, ते कुठले रोड मी घेणार आहे ते मी चूज करणार आहे किंवा ते निर्णय फक्त मी घेणार आहे. ठीक आहे. सो मी तो निर्णय निवडू शकते किंवा आय कॅन चूज म्हणजे आता आपण स्वतःला कॉन्फिडन्स देतोय की येस, तो मार्ग मला निवडायचा आहे किंवा जो कुठला मार्ग मला निवडायचा आहे तो मी निवडू शकते. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ माय लाईफ किंवा रोड ऑफ लाईफ, की मी तो मार्ग निवडू शकते, असं आपण आता स्वतःला कॉन्फिडन्स देतोय. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, आणि असा पाथ किंवा असा रोड मी निवडू शकते की जो मला काय देईल, ग्रेट सक्सेसकडे घेऊन जाईल. ठीक आहे, चांगल्या म्हणजे खूप जास्त यशाकडे घेऊन जाईल. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला कुठला रोड निवडायचा आहे जो तुम्हाला 10th मध्ये छान मार्क्स देईल, ते सक्सेस तुम्हाला देईल, तो रोड तुम्हाला निवडायचा आहे, म्हणजेच अभ्यास करायचा रोड निवडायचा आहे. सो मी तो रोड निवडू शकते जो मला माझ्या लाईफमध्ये सक्सेस मिळवून देईल. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू डिस्ट्रेस. डार्कन म्हणजे काय, याचं मिनिंग इथे बघायचं आहे. रेफर्स टू एविल म्हणजे किंवा मी असं कुठला तरी रोड निवडू शकते जो की वाईट आहे, जो की खराब आहे. दॅट लीड्स टू द ग्रेट डिस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजे काय, ग्रेट वरी, चिंता किंवा काळजी. एकतर मी असा रोड निवडू शकते की जो मला सक्सेसकडे घेऊन जाईल, हे झालं आपलं पहिल्या ह्याच्यामध्ये. किंवा एकतर मी कुठला तरी असा रोड चूज करू शकते जो की चुकीचा आहे, जो की रॉंग पाथ आहे, जो की मला ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड म्हणजे चुकीच्या डिरेक्शनला घेऊन जाणार किंवा चुकीचा मार्ग पण मी निवडू शकते.
दॅट लीड्स टू द ग्रेट डिस्ट्रेस. आणि जेव्हा मी चुकीचा मार्ग निवडेल तेव्हा तो मला काय करेल, रॉंग डिसिजन्सकडे घेऊन जाईल, चिंतेकडे घेऊन जाईल, फेल्युअरकडे घेऊन जाऊ शकतो, खूप सारं दुःख, परेशानी, स्ट्रेस, टेन्शन देऊ शकतो. ठीक आहे. सो जर मी बरोबर मार्ग निवडला तर मला यश मिळेल, आणि जर मी चुकीचा मार्ग निवडला तर मला चिंता, त्रास, परेशानी, आय मीन त्रास वगैरे जे आहे तर ते होणार आहे. सो मी मार्ग तर निवडू शकते, पण कुठला आणि कसा मार्ग निवडायचा हे पण मी बघितलं पाहिजे. प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड. आणि आपण देवाला म्हणतो ना की देवा मला बुद्धी दे, त्याप्रमाणे देवा माझे डोळे उघड, दॅट आय माइट क्लिअरली सी, जेणेकरून मी क्लिअरली बघू शकेन. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, जेणेकरून मला हे फिगर आउट करता येईल की माझ्यासाठी बरोबर काय आहे. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, आणि माझ्यामधला जे काय बेस्ट आहे तर ते मला फाइंड आउट करता येईल. ठीक आहे. सो माझे डोळे उघड म्हणजे मला मार्ग दाखव, मला रस्ता दाखव. प्लीज ओपन अप माय आयज माय लॉर्ड म्हणजे हे देवा मला योग्य रस्ता दाखव. दॅट आय माइट क्लिअरली सी, जेणेकरून मी क्लिअरली बघू शकेन. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, आणि मला जे बरोबर आहे त्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी मदत कर. म्हणजे चुकीच्या आणि बरोबर दोन गोष्टी असतात, तर जे बरोबर आहे ते मला करायचं आहे ना. सो मला ते चूज करण्यासाठी किंवा त्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी तू माझी हेल्प कर, तू माझी मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, आणि माझ्यामध्ये जे जे पण बेस्ट आहे, जे जे पण चांगलं आहे ते बाहेर येण्याचं, म्हणजे तेच शोकेस करण्याचं मला शोकेस करण्यासाठी मला हेल्प कर. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो, म्हणजे मला काही गोष्टी ज्या टेम्पटिंग असतील, ज्या की मी नाही केल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता तुमचा गोल हा आहे की तुम्हाला 10th मध्ये छान पर्सेंटेज हवे आहेत. सो मग तो तुमचा क्लिअर गोल आहे किंवा ते तुम्हाला हवं आहे. मग त्याच्यासाठी टेम्पटिंग काय असेल की साधारण 2-3 तास इन्स्टावरती रील स्क्रोल करणं, किंवा नेटफ्लिक्सवरती छान वेब सिरीजचं बिंज वॉचिंग करणं, हे सगळं टेम्पटिंग आहे. तर ते न चूज करता त्याला नाही म्हणता आलं पाहिजे मला, आणि मला जे करायचं आहे, जे की माझा अभ्यास करायचा आहे तो करता आला पाहिजे. सो जे पण चुकीचं आहे, जे पण बरोबर नाहीये त्याला मला नाही म्हणता आलं पाहिजे. हेल्प लॉर्ड म्हणजे हे देवा मला मदत कर. टू जस्ट से नो, नाही म्हणण्यासाठी मला मदत कर. वेन टेम्पटेशन्स कम माय वे, टेम्पटेशन म्हणजे अट्रॅक्शन्स, रॉंग अट्रॅक्शन्स जर माझ्या रस्त्यामध्ये येत असतील, मोह जर माझ्या रस्त्यामध्ये येत असतील, काही पण चुकीचं जर माझ्या रस्त्यामध्ये येत असेल, जे की मला वाटते की मी केलं पाहिजे पण ते माझ्यासाठी बरोबर नाहीये, तर त्याला नो म्हणण्यासाठी तू मला हेल्प कर. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे, आणि त्याच्यामुळे काय करू शकेन की मी माझी बॉडी क्लीन ठेवू शकेन. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही जंक फूड तुमच्या समोर आलं, ती तुम्हाला म्हणजे ते बघून तुम्हाला टेम्पटिंग होत आहे किंवा तुम्हाला क्रेविंग्स होत आहे की मी ते बर्गर, ते पिझ्झा वगैरे खाल्लं पाहिजे, बट तुम्हाला हे पण माहिती आहे की हे माझ्यासाठी बरोबर नाहीये. सो तुम्ही त्याला नो म्हणता, तुम्हाला त्याला नो पण म्हणता आलं पाहिजे की नाही खायचं आहे हे, जेणेकरून तुम्ही तुमची बॉडी, तुमचं हेल्थ जे आहे तर ते चांगलं ठेवू शकाल. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन म्हणजे मी माझं मन, शरीर शुद्ध ठेवू शकेन किंवा फिजिकली, मेंटली प्युअर राहू शकेन. अँड फिट फॉर द लाईफ इच डे, आणि नेहमीच मी निरोगी, तंदुरुस्त, स्ट्रॉंग असं राहू शकेन जर मी चुकीच्या गोष्टींना नाही म्हटलं तर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, आणि जेव्हा मी या टीनेज इयर्समधून बाहेर पडेन, म्हणजे जेव्हा मी 20-21 इयर्सची वगैरे होईन किंवा पुढे कितीही वय माझं असेल, पण जेव्हा पण मी या फेजमधून बाहेर पडेल, आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि तेव्हा मला माहिती आहे की मी हे जेव्हा मागे वळून बघेन की मी माझं टीनेज कसं घालवलेलं आहे, तर तेव्हा ते मी खूप छान घालवलं असेल किंवा खूप छान लाईफ मी जगली असेल. दॅट लाईफ आय लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, आणि जे जे पण मला हवं होतं माझ्या टीनेजमध्ये किंवा जे पण बेस्ट मला हवं होतं ते सगळं मी केलं असणार विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि तेव्हा तू माझ्या सोबत होतास, म्हणजे आपण देवाला बोलतोय की तू माझ्या सोबत होतास, तुझ्या गायडन्समध्ये जे पण चांगलं चांगलं आहे ते मी सगळं केलेलं आहे, किंवा जे पण बेस्ट करू शकत होते माझ्या टीनेजमध्ये तर ते केलेलं आहे, आणि तुझ्या गायडन्स खाली मी हे सगळं केलेलं आहे कारण तू नेहमीच माझ्या बरोबर होतास. तर ही खूप छान अशी प्रेयर आहे आणि खूप सुंदर कविता जे मोर्स यांनी लिहिली आहे. आता ना या ठिकाणी काही क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूयात. पहिलं क्वेश्चन तर आपण बघितलं की एज ग्रुप काय असणार आहे स्पीकरचं, तर ऑलमोस्ट टीनेज म्हणजे 13 to 19 आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे की व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक, स्पीकरला कोणते डिसिजन्स घ्यायचे आहेत, तर स्पीकर हॅज टू चूज बिटवीन राईट पाथ अँड रॉंग पाथ ऑफ द लाईफ. ठीक आहे, राईट पाथ कुठला आहे लाईफचा आणि रॉंग पाथ कुठला आहे लाईफचा, या दोघांपैकी त्याला चूज करायचा आहे. सो द स्पीकर हॅज टू चूज बिटवीन राईट अँड रॉंग पाथ. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला म्हणतोय की व्हॉट डज इच न्यू डे फेच, म्हणजे प्रत्येक नवीन दिवस तुमच्या समोर काय घेऊन येतो. न्यू बिगिनिंग्स, न्यू अपॉर्च्युनिटीज. सो इच न्यू डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, न्यू अपॉर्च्युनिटीज, हे तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन इज की टेम्पटेशन्स म्हणजे स्ट्रॉंग विश, काहीतरी चुकीचं करण्याची स्ट्रॉंग विश.
हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन. सो जर तुमची अशी इच्छा असेल की काहीतरी वाईट किंवा काहीतरी चुकीचं करावं, तुम्ही कसं रिॲक्ट केलं पाहिजे? तुम्ही नो बोलून रिॲक्ट केलं पाहिजे. वन शुड से नो वेन एव्हर द टेम्पटेशन्स कम्स बिफोर देम किंवा कम्स इन फ्रंट ऑफ देम, तेव्हा त्यांनी नाही म्हटलं पाहिजे, नो म्हटलं पाहिजे आणि रॉंग ॲक्शन्स अवॉइड केले पाहिजे. ठीक आहे. सो दे शुड हॅव टू अवॉइड परफॉर्मिंग एनी रॉंग ॲक्शन्स. नेक्स्ट आहे व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट दी एंड ऑफ हिज टीन. सो जेव्हा त्याचे टीनेजेस संपतील तेव्हा त्याला स्वतःमध्ये काय इफेक्ट बघायचा आहे किंवा काय बघायचं आहे त्याला स्वतःमध्ये, तर त्याला एक छान गुड ह्युमन बिंग झालेलं बघायचं आहे, एक रिस्पॉन्सिबल पर्सन झालेलं बघायचं आहे. तर ही विशेस टू बिकम अ गुड रिस्पॉन्सिबल सक्सेसफुल पर्सन वेन एव्हर हिज टीनेजेस गेट्स ओव्हर. तर हे तुम्ही तिथे किंवा टीन्स गेट ओव्हर हे तुम्ही तिथे लिहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की इन व्हॉट कंडिशन्स द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी. तर कुठल्या कंडिशन्समध्ये पोएटला असं वाटतं की आपली बॉडी आपण मेंटेन ठेवली पाहिजे, तर किंवा कशी ठेवली पाहिजे, कुठल्या कंडिशनमध्ये बॉडी ठेवली पाहिजे, तर क्लीन ठेवली पाहिजे, हेल्दी ठेवली पाहिजे, फिट ठेवली पाहिजे. हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ पाथ. तर गॉडची कंपनी हवी आहे, तर द पोएट विशेस टू हॅव गॉड्स कंपनी आणि गॉड्स गायडन्स थ्रू आउट हिज लाईफ. तर अशा पद्धतीने हे जी फुल पोएम आहे तर ती आपण बघितलेली आहे. खूप छान आणि इंटरेस्टिंग आहे. आय होप की तुम्हाला ही पोएम आवडली असेल आणि फक्त आवडलीच नसेल तर याच्यामधले खूप सारे लेसन्स असे आहेत की जे तुम्हाला तुमच्या रिअल लाईफमध्ये पण इम्प्लिमेंट करायचे आहेत. सो येस, ते पण तुम्ही नक्की करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.